नमस्कार यूट्यूब फॅमिली. प्रेमाची दुनिया या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनपूर्वक स्वागत आहे. सर्व व्ह्युअर्सना एकच रिक्वेस्ट आहे, प्लीज आपल्या चॅनलला जास्तीत जास्त सबस्क्राईब करा. तुम्हा सर्वांच्या सपोर्टची मला आणि आपल्या चॅनलला खूप गरज आहे. त्यामुळे प्लीज आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तुमचा एक सबस्क्राईब माझ्यासाठी लाख मोलाचा असणार आहे. चला तर मग वळूया आपल्या आजच्या भागाकडे. सकाळी स्कायनोवा ग्लोबल कॉर्पोरेशन. आज युरोपियन क्लायंटसोबतची अंतिम मीटिंग होती. कॉन्फरन्स रूममध्ये सर्व वरिष्ठ अधिकारी उपस्थित असतात. आरोही आत्मविश्वासाने प्रेझेंटेशन सादर करत होती. तिच्या प्रत्येक मुद्द्यावर क्लायंट समाधानाने मान हलवत असतात. प्रेझेंटेशन संपताच टाळ्यांचा कडकडाट होतो. क्लायंटमधील वरिष्ठ अधिकारी म्हणाले, एक्सलंट वर्क मिस प्रधान. आम्ही अनेक कंपन्यांसोबत काम केलं आहे, पण इतकं स्पष्ट आणि प्रभावी प्रेझेंटेशन फार कमी वेळा पाहायला मिळतं. आरोही नम्रपणे हसते. आर्यवीर अभिमानाने तिच्याकडे पाहत असतो. मीटिंग संपल्यानंतर सर्वजण आर्यवीरचं अभिनंदन करू लागतात. एक वरिष्ठ अधिकारी म्हणाले, कॉंग्रॅच्युलेशन्स मिस्टर राजाध्यक्ष. हा प्रोजेक्ट तुमच्या नेतृत्वाखाली उत्कृष्टरित्या पूर्ण झाला. आर्यवीर हलकस हसला. या यशाचं श्रेय मला एकट्याला नाही. तो आरोहीकडे पाहत पुढे म्हणाला, या प्रोजेक्टचं खरं श्रेय मिस आरोही प्रधान आणि त्यांच्या संपूर्ण टीमला जातं. आरोहीच्या चेहऱ्यावर समाधानाचं स्मित उमटतं. दुपार झाली होती. ऑफिसमध्ये छोटंसं सेलिब्रेशन सुरू असतं. विवान केक कापताना म्हणाला, आजची पार्टी तुमचे आर्यवीर सर देणार आहेत. आर्यवीर हसत म्हणाला, ठीक आहे, पण बिल तुझ्या पगारातून कापलं तर चालेल ना? विवान नाटकी चेहरा करत म्हणाला, आर्य, इतका अन्याय करू नकोस यार. सगळे मोठ्याने हसू लागतात. अद्वैतही हसत म्हणतो, विवान, आधी केक खा, मग पगाराचा विचार कर. ऑफिसमध्ये पुन्हा एकदा हशा पिकतो. संध्याकाळी काम संपल्यावर आर्यवीर आरोहीला मेसेज करतो, ऑफिसच्या खाली ये, तुला एका ठिकाणी घेऊन जायचं आहे. काही मिनिटांनी दोघेही गाडीत बसून निघतात. काही वेळाने हडसन रिव्हरच्या काठावर सूर्यास्ताचे सोनेरी रंग संपूर्ण आकाशभर पसरलेले असतात. मंद वारा वाहत होता. दोघेही शांतपणे नदीकाठी चालत होते. आरोही म्हणाली, लहानपणी मी भारतात आजींसोबत संध्याकाळी फिरायला जायचे. आईबाबा गेल्यानंतर त्यांनीच मला वाढवलं. त्यांनी कधीच मला माझ्या आईबाबांची उणीव जाणवू दिली नाही. तिच्या आवाजात नकळत ओलावा दाटतो. आर्यवीर काही क्षण शांत राहतो. मग म्हणतो, माझ्याकडे सगळं होतं, मोठं घर, पैसा, यश, पण दिवस कसा गेला हे मनापासून विचारणारं माणूस नव्हतं. तो हलकसं हसतो आणि पुढे बोलू लागतो, तू माझ्या आयुष्यात आल्यावर मला घर या शब्दाचा खरा अर्थ समजू लागला. आरोहीच्या डोळ्यात नकळत आनंद दाटतो. तेवढ्यात एक लहान मुलगी धावत येताना घसरते. तिच्या हातातील रंगीत फुगा उडून नदीकाठी जातो. आरोही लगेच तिच्याकडे धावते. ती त्या मुलीला उभी करते. आर्यवीर पुढे जाऊन तो फुगा पकडून आणतो. मुलगी आनंदाने म्हणते, थँक्यू. ती दोघांच्या गालावर हलकसं किस करून आपल्या आईकडे परत धावत जाते. आरोही हसायला लागते. आर्यवीर म्हणाला, इतकं हसण्याचं कारण? आरोही म्हणाली, पहिल्यांदाच एका सीईओला फुग्याच्या मागे धावताना पाहिलं. आर्यवीर मुद्दाम गंभीर चेहरा करत म्हणाला, मी कंपनी चालवतो, फुगे पकडत नाही. आरोही खट्याळपणे म्हणाली, आत्ताच पकडलात ना? दोघेही मोठ्याने हसू लागतात. काही वेळाने दोघे नदीकाठी असलेल्या बाकावर बसतात. आरोही शांतपणे म्हणाली, आर्य, तुम्ही माझ्या आयुष्यात आलात आणि सगळंच बदललं. आर्यवीर तिच्याकडे पाहत म्हणाला, माझ्या बाबतीतही तेच आहे. तो अलगद तिचा हात आपल्या हातात घेतो आणि म्हणतो, तू हसतेस तेव्हा माझा दिवस पूर्ण होतो. आरोही त्याच्या खांद्यावर अलगद डोकं टेकवते. दोघेही काही क्षण शांतपणे वाहणाऱ्या नदीकडे पाहत बसतात. त्या शांततेतही त्यांचं प्रेम स्पष्ट जाणवत असतं. रात्र होऊ लागली होती. दोघेही गाडीकडे परत येत असतात. तेवढ्यात आरोहीच्या मोबाईलची रिंग वाजते. स्क्रीनवर नाव झळकतं, अननोन नंबर, इंडिया. आरोही आश्चर्याने म्हणाली, भारतातून? ती कॉल रिसीव्ह करते. फोनच्या दुसऱ्या बाजूला कोणीतरी घाईघाईने काहीतरी सांगत असतो. आरोहीच्या चेहऱ्यावरचं हसू क्षणात नाहीसं होतं. तिच्या हातातून मोबाईल जवळजवळ निसटतो.
आर्यवीर तिच्या काळजीने पाहत म्हणाला, आरोही काय झालं? आरोही काहीच बोलू शकत नव्हती. तिच्या डोळ्यात भीती स्पष्ट दिसत होती. आर्यवीर तिच्या जवळ येत म्हणाला, आरोही बोल, काय झालं? आरोहीच्या ओठांतून शब्दच फुटत नव्हते. काही क्षणांनी तिने कसंबसं स्वतःला सावरलं. ती थरथरत्या आवाजात म्हणाली, आर्य, माझ्या आजींचा अपघात झाला आहे. डॉक्टर म्हणतायत त्यांची अवस्था खूप गंभीर आहे. मला लगेच भारतात जायचं आहे. हे बोलताच तिच्या डोळ्यांसमोर अंधारी येऊ लागली. ती तोल जाऊन खाली कोसळणार इतक्यात आर्यवीरने तिला सावरलं. त्याने तिला आपल्या हातांचा आधार दिला. पण धक्का इतका मोठा होता की आरोही पूर्णपणे बेशुद्ध झाली. आर्यवीरने तिला अलगद गाडीला टेकवलं. त्याने गाडीतून पाण्याची बाटली काढली आणि पाणी तिच्या चेहऱ्यावर हलकेच पाणी शिंपडलं. काही क्षणांनी आरोहीने हळूहळू डोळे उघडले. डोळे उघडताच तिला पुन्हा फोनवर ऐकलेले शब्द आठवले. ती मोठमोठ्याने रडू लागली. आर्यवीर तिचे दोन्ही हात हातात घेत म्हणाला, शांत हो आरोही, मी आहे तुझ्यासोबत. आरोही रडत म्हणाली, मला आत्ताच भारतात जायचं आहे. माझ्या आजींना काही झालं तर? नाही. पुढचे शब्द तिच्या तोंडून बाहेरच पडत नाहीत. आर्यवीर ठाम आवाजात म्हणाला, हो, आपण आत्ताच निघू. आरोही म्हणाली, नाही, तुम्ही इथेच थांबा, मी एकटी जाईन. आर्यवीर तिच्याकडे पाहत म्हणाला, अशा वेळी तुला एकटं सोडणं मला कधीच शक्य नाही. मी तुझ्यासोबत येतो. त्याच्या आवाजातील ठामपणा पाहून आरोही काहीच बोलू शकली नाही. तिने फक्त हलकीशी मान हलवली. काही तासांनी आरोही भारतात पोहोचली. पुणे हॉस्पिटल. आरोही गाडीतून उतरली आणि धावतच हॉस्पिटलमध्ये आली. ती धावतच ICUकडे निघाली. आर्यवीर तिच्या मागेच होता. ICUचा दरवाजा उघडताच आरोहीच्या पायाखालची जमीनच सरकली. बेडवर आजी शांत पडल्या होत्या. ऑक्सिजनचा मास्क, मॉनिटरचा मंद आवाज आणि हातावर सलाईन. आरोही धावत जाऊन त्यांच्याजवळ बसली. तिने त्यांच्या हातावर आपला चेहरा ठेवला आणि मोठमोठ्याने रडत म्हणाली, आजी, मी आले, डोळे उघडा, माझ्याकडे बघा. आजींनी हळूहळू डोळे उघडले. त्यांनी थरथरत्या हाताने आरोहीच्या डोक्यावरून हात फिरवला. आजी म्हणाल्या, आलीस, माझी शहाणी गोडुली. आरोही रडत म्हणाली, आजी, काहीही होणार नाही तुम्हाला. आपण पुन्हा अमेरिकेला जाणार आहोत. मी तुम्हाला कुठेही जाऊ देणार नाही. आजी हलकसं हसल्या. त्यांची नजर आर्यवीरवर गेली. तो आदराने थोड्या अंतरावर उभा होता. आजींनी हातानेच त्याला जवळ बोलावलं. आर्यवीर त्यांच्या जवळ आला. आजींनी आरोहीचा हात आपल्या हातातून अलगद काढून आर्यवीरच्या हातात ठेवला. आजी म्हणाल्या, बाळा, माझ्या या नातीला कधीच अंतर देऊ नकोस. ती बाहेरून खूप धाडसी दिसते, पण मनाने खूप हळवी आहे. आजपासून तिची जबाबदारी तुझी. आर्यवीरच्या डोळ्यात अश्रू आले. तो म्हणाला, मी वचन देतो, तिच्या चेहऱ्यावर हसू टिकवण्यासाठी आयुष्यभर प्रयत्न करेन. आजींनी समाधानाने दोघांकडे पाहिलं. त्यांच्या ओठांवर हलकंसं स्मित उमटलं आणि पुढच्याच क्षणी त्यांचा हात हळूहळू निसटला. मॉनिटरवर एक लांब आवाज घुमला. डॉक्टर धावत आतमध्ये आले. काही क्षण प्रयत्न केल्यानंतर डॉक्टरांनी शांतपणे डोळे मिटले. रूममध्ये शांतता पसरली. आरोहीला काहीच समजत नव्हतं. ती पुन्हा पुन्हा आजींना हलवत होती. ती मोठमोठ्याने रडत म्हणाली, आजी, उठा ना, माझ्याशी बोला. तुम्ही मला एकटं सोडून जाऊ शकत नाही. तिच्या डोळ्यांतून अश्रूंचा अक्षरशः पूर वाहत होता. ती पूर्णपणे कोसळली. आर्यवीरने तिला अलगद आपल्या मिठीत घेतलं. ती त्याच्या छातीवर डोकं ठेवून लहान मुलीसारखी रडत राहिली. आर्यवीर तिच्या केसांमधून हात फिरवत होता. तो स्वतःही भावूक झाला होता. पण त्याच्या मनात फक्त एकच गोष्ट होती, आजींना दिलेलं वचन, मी आरोहीची साथ कधीच सोडणार नाही. हॉस्पिटलच्या कॉरिडॉरमध्ये आरोही अजूनही शांत बसलेली होती. तिच्या डोळ्यातून सतत अश्रू वाहत होते. आर्यवीर तिच्या शेजारी बसला होता. दोघांमध्ये एकही शब्द नव्हता. कारण काही दुःख शब्दांपेक्षा खूप मोठी असतात.
काही वेळाने डॉक्टर बाहेर येतात. ते आवश्यक कागदपत्र आर्यवीरच्या हातात देतात. आरोही त्या अवस्थेत काहीही करू शकत नव्हती. आर्यवीर सर्व औपचारिकता शांतपणे पूर्ण करतो. मृत्यूचं प्रमाणपत्र, हॉस्पिटलची प्रक्रिया, ॲम्ब्युलन्सची व्यवस्था सगळं तो स्वतः पाहतो. त्याचं लक्ष सतत आरोहीकडेही जात होतं. ती पुन्हा कोलमडू नये एवढीच त्याची धडपड होती. काही वेळाने आजींचं पार्थिव त्यांच्या घरी आणलं जातं. घरात पाऊल टाकताच आरोहीची नजर प्रत्येक कोपऱ्यावर फिरते. दाराजवळ ठेवलेल्या आजींच्या चपला, त्यांच्या आवडीचा झोपाळा, भिंतीवर लावलेले आईबाबांचे फोटो सगळंच तिला भूतकाळात घेऊन जातं. ती हळूहळू आजींच्या खोलीत जाते. बेडवर नीट घडी घातलेली शाल, टेबलावर ठेवलेला चष्मा आणि बाजूला ठेवलेली तिच्या लहानपणीची फ्रेम केलेला फोटो. आरोही तो फोटो हातात घेते आणि तिचा बांध पुन्हा फुटतो. ती जमिनीवर बसून रडू लागते. आर्यवीर काही क्षण दारातच उभा राहतो. तो तिच्या दुःखात जबरदस्तीने शब्द टाकत नाही. तो शांतपणे तिच्या जवळ येतो. तिच्या खांद्यावर हलकेच हात ठेवतो. आरोही त्याच्याकडे पाहते आणि पुढच्याच क्षणी त्याला घट्ट मिठी मारते. आरोही म्हणाली, आर्य, माझं घर संपलं. आता मला बाळा म्हणणारं कोणीच उरलं नाही. आर्यवीरच्या डोळ्यातही पाणी येतं. तो तिच्या डोक्यावरून हात फिरवत म्हणाला, घर माणसांनी बनतं आणि तू कधीच एकटी नाहीस. दुसऱ्या दिवशी आजींवर अंत्यसंस्कार केले जातात. आरोही थरथरत्या हातांनी त्यांना शेवटचं फूल अर्पण करते. तिच्या डोळ्यांतून अश्रू थांबतच नसतात. ती मनातच म्हणते, आजी, तुम्ही नेहमी म्हणायचात ना, रडू नको. पण आज स्वतःला थांबवणं माझ्या हातात नाही. आर्यवीर तिच्या बाजूलाच उभा होता. ती डगमगली की तो तिला आधार देत होता. पुढचे काही दिवस सर्व विधी शांतपणे पार पडतात. या सगळ्या काळात आर्यवीर एक क्षणही आरोहीला एकटी सोडत नाही. नातेवाईक एकामागून एक निघून जातात. घर पुन्हा शांत होतं. त्या शांततेत आरोहीचं एकटेपण आणखी गडद होत जातं. एका आठवड्यानंतर आर्यवीर आणि आरोही अमेरिकेला परततात. स्कायनोवा ग्लोबल कॉर्पोरेशन ऑफिसमध्ये सर्वजण आरोहीचीच वाट पाहत असतात. विवान तिला पाहून पुढे येतो. तो काही बोलणार इतक्यात तिच्या चेहऱ्याकडे पाहून तो थांबतो. तोच उत्साही चेहरा आज पूर्णपणे हरवलेला होता. अद्वैत शांतपणे तिच्याकडे पाहत राहतो. त्याच्या मैत्रिणीचा उदास चेहरा त्याला पाहवत नव्हता. तो फक्त एवढंच म्हणतो, टेक केअर आरोही. आरोही हलकीशी मान हलवते. दिवसांमागून दिवस जाऊ लागतात. आरोही रोज ऑफिसला येते, वेळेवर काम करते, प्रत्येक फाईल ती अचूक पूर्ण करते. पण ती पहिल्यासारखं आता कोणाशीही बोलत नव्हती. कॅफेटेरियात जात नाही, हसत नाही. विवानच्या विनोदांवरही तिच्या चेहऱ्यावर कोणताच भाव उमटत नव्हता. संपूर्ण ऑफिसला तिच्यातील हा बदल जाणवत होता. एका संध्याकाळी सर्वजण ऑफिसमधून निघून गेलेले होते. आरोही अजूनही तिच्या केबिनमध्ये शांतपणे काम करत बसली होती. आर्यवीर तिच्या केबिनच्या काचेबाहेर उभा राहून तिच्याकडे पाहत असतो. त्याला ती पूर्वीसारखी मनमोकळी हसणारी आरोही आठवते. आज मात्र तिच्या चेहऱ्यावर फक्त शांत वेदना होत्या. आर्यवीर हळू आवाजात स्वतःशीच म्हणाला, मी आजींना वचन दिलं आहे. तुझं हरवलेलं हसू मी परत आणणारच. तो शांतपणे तिथून निघून जातो. केबिनमध्ये आरोही एकटीच बसलेली असते. तिच्या टेबलावर ठेवलेला आजींसोबतचा फोटो आणि त्या फोटोवर पडणारे तिचे अश्रू, हेच तिच्या आयुष्याची नवी वास्तवता बनलेलं असतं. आजींना जाऊन 1 महिना उलटून गेला होता. आरोही नियमित ऑफिसला येत होती. कामात मात्र ती पूर्वी इतकीच परफेक्ट होती. पण तिच्या चेहऱ्यावरचं हसू कुठेतरी हरवलेलं होतं. ऑफिसमध्ये ती फक्त आवश्यक तेवढंच बोलत होती. संपूर्ण दिवस फक्त काम आणि मग शांतपणे घरी निघून जाणं, हेच तिचं आयुष्य बनून गेलं होतं. आर्यवीर रोज तिच्याकडे पाहत असायचा. तो तिच्यावर कोणताही दबाव टाकत नव्हता. तो तिला हसायलाही भाग पाडत नव्हता. कारण त्याला माहीत होतं, काही जखमा काळच भरून काढतो. तो फक्त तिच्यासोबत खंबीरपणे उभा होता. एके दिवशी दुपारच्या वेळी विवान म्हणाला, आरोही, आम्ही सगळे कॅफेटेरियात जातोय. तू पण चल.
आरोही हलकंसं हसण्याचाही प्रयत्न न करता म्हणाली, तुम्ही जा, मला थोडं काम आहे. विवान काही बोलणार तेवढ्यात अद्वैतने त्याच्या खांद्यावर हात ठेवला. अद्वैत म्हणाला, तिला थोडा वेळ दे. विवान शांतपणे मान हलवतो. संध्याकाळ झाली होती. सगळे कर्मचारी घरी निघून गेलेले असतात. आरोही अजूनही तिच्या केबिनमध्ये काम करत बसलेली होती. आर्यवीर तिच्या केबिनमध्ये येतो. त्याच्या हातात कॉफीचे 2 कप असतात. तो एक कप तिच्यासमोर ठेवतो. आरोही त्याच्याकडे पाहते. आर्यवीर म्हणाला, कॉफी थंड होण्याआधी संपव. आरोही काहीच बोलत नाही. ती कप हातात घेते आणि एक घोट घेते. काही क्षण शांतता पसरते. आर्यवीर पुढे म्हणाला, आरोही, दुःख विसरायला मी तुला कधीच सांगणार नाही. कारण काही माणसं विसरण्यासाठी नसतात, पण त्यांच्यासाठी जगणं थांबवायचंही नसतं ग. आरोहीच्या डोळ्यात पाणी दाटतं. ती काहीही न बोलता खाली पाहते. आर्यवीर तिच्यावर उत्तर देण्याचा आग्रह करत नाही. तो शांतपणे तिथून निघून जातो. त्या रात्री आरोही आपल्या अपार्टमेंटमध्ये एकटीच होती. आजींचा फोटो हातात घेऊन ती बराच वेळ रडत बसलेली असते. रडता रडता कधी तिचा डोळा लागतो हे देखील तिला कळत नाही. स्वप्नात ती स्वतःला तिच्या जुन्या घराच्या अंगणात पाहते. संध्याकाळची वेळ होती. तुळशीसमोर दिवा लावलेला होता. गार वारा वाहत असतो. झोपाळ्यावर आजी शांतपणे बसलेल्या असतात. त्यांच्या चेहऱ्यावर नेहमीसारखंच प्रेमळ हास्य होतं. आरोही त्यांना पाहताच धावत जाऊन मिठी मारते. आरोही रडत म्हणाली, आजी, मला सोडून का गेलात? तुमच्याशिवाय आता काहीच उरलं नाही. आजी तिच्या डोक्यावरून प्रेमाने हात फिरवतात. त्या म्हणाल्या, अगं वेडाबाई, जाणं आणि येणं हा जगाचा नियम आहे. माझ्या जाण्याने तू स्वतःलाच हरवून बसलीस. तुझं हसू, तुझा उत्साह, तुझी स्वप्न सगळं कुठे हरवलंस? आरोही शांतपणे त्यांच्या मांडीवर डोकं ठेवते. आजी पुढे म्हणाल्या, बाळा, मी तुला रडत जगायला शिकवलं नव्हतं. मी तुला प्रत्येक संकटाशी हसत लढायला शिकवलं. मग आज माझीच शिकवण कशी विसरलीस? आरोहीच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागतात. आजी तिचा चेहरा दोन्ही हातांनी धरतात. त्या पुढे म्हणाल्या, त्या दिवशी हॉस्पिटलमध्ये मी तुझा हात ज्या हातात दिला, त्या डोळ्यात मी तुझ्यासाठी निस्वार्थ प्रेम पाहिलं. तू दुःखात होतीस, पण त्याच्या डोळ्यात तुझ्यापेक्षा जास्त वेदना होत्या. तो मुलगा तुझ्यावर अगदी मनापासून प्रेम करतो. त्या हसत म्हणाल्या, आता त्याच्यावर विश्वास ठेव. त्याच्यासोबत आयुष्याची एक नवी सुरुवात कर. लग्न कर. एक प्रेमळ, आनंदी संसार उभा कर. मला फक्त तुला आनंदात पाहायचं आहे. आजींच्या डोळ्यात माया भरलेली होती. त्या म्हणाल्या, मी तुझ्यासोबत दिसणार नाही, पण माझे आशीर्वाद आणि माझे संस्कार नेहमी तुझ्या पाठीशी असतील. आता पुन्हा हसायला शिक, बाळा. आरोही मोठ्याने म्हणाली, आजी जाऊ नका. ती पुन्हा त्यांना मिठी मारण्याचा प्रयत्न करते, पण क्षणात सगळं धूसर होतं. आरोही दचकून जागी होते. तिचा श्वास जोरात सुरू असतो. तिच्या डोळ्यात अश्रू असतात. ती आजींचा फोटो हातात घेते. हलकंसं हसत म्हणते, मी वचन देते आजी, आता मी पुन्हा जगायला शिकेन. दुसऱ्या दिवशी स्कायनोवा ग्लोबल कॉर्पोरेशन. आरोही ऑफिसमध्ये प्रवेश करते. आज तिच्या चेहऱ्यावर अनेक दिवसांनी हलकंसं पण मनापासूनचं स्मित असतं. रिसेप्शनवरील कर्मचारीही आश्चर्याने तिच्याकडे पाहतात. विवान हसत म्हणाला, गुड मॉर्निंग. यावेळी आरोहीही हसून म्हणाली, गुड मॉर्निंग विवान. विवान आणि अद्वैत एकमेकांकडे पाहून हसतात. तेवढ्यात आर्यवीर आपल्या केबिनमधून बाहेर येतो. त्याची नजर आरोहीवर पडते. अनेक दिवसांनी तिच्या चेहऱ्यावर उमटलेलं ते छोटंसं हसू पाहून त्याच्या चेहऱ्यावरही समाधानाचं स्मित उमटतं. तो मनातच म्हणतो, आज इतक्या दिवसांच्या अंतराने माझी पहिली मनमोकळी हसणारी, प्रेमाने सर्वांशी बोलणारी आणि सर्वांना एकत्र जोडणारी आरोही मला परत मिळाली आहे. तर मित्रांनो, आपला आजचा भाग इथेच संपत आहे. हा भाग खूपच इमोशनल होता. आपली स्टोरी इथून पुढे एका नव्या वळणावरती जाणार आहे, त्यामुळे नक्की पहा.
त्याचबरोबर व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका. आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब देखील करा. चला तर मग भेटूया पुढच्या एका नव्या भागात. तोपर्यंत बाय बाय.